कॉमेडी है तो पीछे वालों को नहीं दिखेगा ना कुछ। मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, मन तो राधा के प्रेम के हैं फूल खिले, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले, बिना सोचे समझे, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले। किसी गोपी के मन में जो पड़े, इसलिए राधा जले, राधा जले, राधा जले, राधा कैसे न जले, इसलिए राधा जले, राधा कैसे न जले, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले, राधा कैसे न जले, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले।
खूपच सुंदर जोड़े जैसी चांद आती जैसी धूप ओ सावन राजा कहाँ से आए तुम जोड़े जैसी चांद आती जैसी धूप ओ सावन राजा कहाँ से आए कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है चल 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 चल। कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है कोई लगता है जब वो गाता है कोई लगता है जब वो कोई लगता है जब वो गाता है सावन आता है आपला परिचय द्यायचा आहे जेणेकरून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करतो तो सफल होईल असं माझी अपेक्षा आहे. पुढील सूत्रासाठी मी अजय काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. रिकॉर्डिंग चालू आहे अभी करा जाते 6,000 दूर लागतं ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण आता सुरू करीत आहोत. तरी अजूनही बरीचशी मंडळी हॉलच्या वरची बुवा मंगलाष्टक म्हणतात आणि सर्वांना सावधान करतात. वधूवरांतर करतात, सोबतच्या बरकणी मंडळी सुद्धा करतात. सावधान, बाहेर असलेली मंडळी सावधान, आत असलेली मंडळी सावधान, वरच्या मजल्यावर असलेली मंडळी सावधान. आता लवकर वधूवर परिचय आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही बसून घ्यावे, त्याशिवाय कसा कार्यक्रम होणार आहे करावे. सावधान, झालं सर्व सावधान? झालं का सर्व सावधान? करायची कार्यक्रमाला सुरुवात. जे उपवर वधू आणि वर आणि वधू आहेत त्यांना आपण एक एक करून इथे बोलवणार आहोत. माझ्याकडे 28 उपवर मुलांची मुलीची यादी आलेली आहे. या यादीनुसार मी एक एक नाव वाचतो. त्यांनी कृपया करून स्टेजवर यावे आणि आपला परिचय करून द्यायचा आहे. पहिल्यांदा मी नाव वाचतोय. कुमारी गायत्री प्रभाकर तळेकर पिंपराळा, दुर्गादास लिंगाय, कुमारी मानसी रवींद्र कुमराणे या 4 उपवधू मुलींची नावं. त्यानंतर मुलांमधून आहे चिरंजीव तुषार प्रदीप क्षीरसागर. तुषार प्रदीप क्षीरसागर आहे का? चिरंजीव अतुल माधव आलकेलवाड संभाजीनगर. चिरंजीव दत्ता प्रकाश लासूरकर, चिरंजीव आकाश काळू कोष्टे यांची नावं घेतलेली आहे. कृपया मागे असतील. आपल्याला सर्वांच्या समक्ष ही खुर्ची मिळत आहे. आजचे दिवस का होईना खुर्चीचा लाभ घ्या आणि जे उपवर आहेत उपवधू आहेत त्यांनी कृपया यांची नावं असतील त्यांनी समोर यायचं आहे. सध्या एकच आलेले आहे. इथं नाव
गायत्री प्रभाकर काळेकर, जोरदार टाळ्या वाजवून आपण तिथे स्वागत करूया. अजून बाहेर कोणी सदस्यांना जर काही ओळख असेल तर त्यांनी कृपया या उपहारांना प्रतीक सुरेश टिक्की अकोला यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. यांची सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करूया. अजय अशोक गोष्टी सुरत यांची सुद्धा स्वागत करूया आणि त्यांच्याशी दुरुस्त करूया. माझ्या वडिलांचे नाव सुरेश मुरलीधर तिळके, राहणार अकोला, जन्मतारीख 10 मार्च 1993, शिक्षण BE कम्प्युटर. नोकरी सॉफ्टवेअर इंजिनियर, नोकरीचे ठिकाण ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. माझी वार्षिक उत्पन्न 15 मागपूर प्रकाश रामभाऊ रेवाळे, सावदा, जिल्हा जळगाव. माझी अपेक्षा आहे पदवीधर आणि आपल्याला तुमची जोडीदार किंवा पार्टनर कशी हवी थोडंफार आपण तुम्ही सांगू शकाल का? पदवीधर पण चालेल. पदवीधर फक्त एक डिफरन्स जास्त नको. म्हणजे आता मी ट्रॅव्हलिंगचा म्हटलं 5-6 वर्ष मॅक्सिमम. आणि नोकरदार काँग्रेसचे चालेल. चालेल तर तुमचा टाळा. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझे नाव अजय कोष्टी आहे. क्वालिफिकेशन डिप्लोमा मेकॅनिकल आहे आणि माझा व्यवसाय सॉरी नोकरी आहे विविध कंपनी टाटा मोटर्स आहे. आता मी झिरोक्स कंपनीमध्ये रॉकेट ॲडव्हान्स कंपनी आहे, त्यामध्ये प्रोडक्शन इंजिनियर तरीके काम करतो. माझे जन्मतारीख 21/1998. वडिलांचे नाव अशोक गंगाधर कोष्टी आहे. अपेक्षा नॉर्मल मुलगी आहे. माझं नाव पुण्यकेशव माधवराव कोष्टी. वडिलांचे नाव माधवराव काशीनाथ कोष्टी. आईचे नाव चंद्रकला माधवराव कोष्टी. मी सेल्स मॅनचं काम करतो चोपड्याला. 12,000 रुपये पेमेंट आहे. नमस्कार, माझं नाव आहे गायत्री प्रभाकर काळेकर. माझी जन्मतारीख आहे 3/12/2000. जन्मवेळ आहे सकाळी 7:15. जन्मस्थळ आहे जळगाव. माझं शिक्षण आहे BE कम्प्युटर इंजिनिअरिंग. माझा अनुभव आहे वॉच ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज पुणे ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. माझ्या वडिलांचं नाव आहे प्रभाकर शंकर काळेकर. आईचे नाव आहे विजया प्रभाकर काळेकर, राहणार जळगाव. मामांचे नाव आहे विलास नारायण रेवाडे, राहणार नांदेड, लिंबा पुणे. माझी अपेक्षा आहे BE और BTech in computer और IT field और MBA और MTech और गव्हर्नमेंट सर्व्हिस पण चालेल. थँक्यू. त्यानंतर आपले दुसरे उमेदवार झाले. त्यानंतर आपले शुभम वासुदेव कारणे सुरत. चिरंजीव निरामय नितीन लिंगायत धाई पुणे. मधून वैष्णवी गणेश तरसोदे. वैष्णवी गणेश तरसोदे आहेत का? ठीक आहे. दीप्ती प्रेमराज वर्मा भूमी इंदौर. दीप्तिनाश केवळे. शीतल राजेंद्र किस्ते. बघा मागे बसलेले असेल मंडळी, मुलं सुद्धा असेल, उपवर सुद्धा असेल, उपवधू सुद्धा असेल, कृपया म्हणजे समोर या. कारण परिचय झाल्याशिवाय अनेक करायची संधी होती आणि काही गिफ्ट मिळण्याची संधी होती. मंडळाने तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. चला या लवकर. चला आहे लोकांचं मत असं असतं की वधूवर परिचय मिळावा
पण काही लोकांचं मत असं असतं की वधूवर परिचय मेळावा घेतल्याने नक्कीच फायदा होतो. तर माझंही दुसरं मत आहे मित्रांनो की वधूवर परिचय मेळावा घेत असल्यानं आपला निश्चितच फायदा होतो. आपल्याला समजा 4 मुली बघायच्या असतील तर 4 गावी जावं लागतं. 4 गावांचा वेळ पैसा आपला सगळा वाया जातो. या ठिकाणी एकाच मंचावर एकाच ठिकाणी एकाच वेळेत आपल्याला अनेक स्थळं बघण्याची जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि जे काही पालक उपस्थित असतील या ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपल्या मुलांना मुलींना या ठिकाणी स्टेजवर कृपया पाठवावे. आणि या ठिकाणी स्टेजवर आल्यावर जे काही उपवर आणि वधू असतील त्यांनी अतिशय मनमोकळेपणानं आपल्या ज्या काही अपेक्षा असतील वराबद्दल वधूबद्दल त्या मनमोकळेपणानं सांगायच्या आहे. आपल्या घरामध्ये आपण कसं सांगतो आपल्या आईजवळ काकाजवळ भावाजवळ बापाजवळ की पप्पा मला अशी मुलगी पाहिजे तशी मुलगी पाहिजे. हे सगळे आपले नातेवाईक आहेत मित्रांनो. हे आपलीच लोक आहेत आणि तुमच्या अपेक्षा जेव्हा यांना कळतील तेव्हा निश्चितच तुमचं लग्न या ठिकाणी जुळण्याला मदत होणार आहे. आणि फक्त या ठिकाणी औपचारिक पद्धतीने आपला परिचय करून न देता अनौपचारिक गप्पा आपण या ठिकाणी मारूया. मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचा छंद सांगू शकता, तुमचं शिक्षण कुठून झालं, तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगू शकता, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. आता बघा मुलांनो, लग्न करायचं म्हणजे पूर्ण सेटल झालेला असतो असं नसतं. तुमच्या भविष्यातल्या ज्या काही कल्पना असतील त्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. वधूकडून काही अपेक्षा असतील त्या पण तुम्ही सांगू शकता. आणि एकंदरीतच या ठिकाणी अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी तुम्हाला आम्ही सर्वजण आवाहन करत आहोत. तर पुन्हा एकदा आम्हा सर्वांतर्फे मंडळातर्फे तुम्हाला मनापासून आवाहन आहे, जे पालक आहेत त्यांना जास्त आवाहन आहे की आपल्या पाल्यांना या ठिकाणी परिचय देण्यासाठी पाठवावं. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. माझे नाव महेंद्र वासुदेव कानडे. माझ्या वडिलांचे नाव वासुदेव शांताराम कानडे. माझ्या आईचे नाव ज्योती वासुदेव कानडे. मी मेकॅनिकल इंजिनियर आणि इन्शुरन्स ब्रोकिंग फर्ममध्ये आता सध्या जॉब करतोय, टेक्निकल डिपार्टमेंट SLC इंजिनियर. माझी वार्षिक आवक आहे 11.5 लाख आणि माझ्या पार्टनरशी माझी अपेक्षा अशी आहे की BCom, MCom, MBA केलेली किंवा बँकिंग आणि फायनान्समध्ये किंवा IT मध्ये बॅचलर असलेली. थँक्यू. मी सुरतला राहतो. ॲक्च्युली माझी जॉब बरोड्याला आहे. हो हो, सध्या मी बरोड्याला राहतो. आपली अपेक्षा मुलीबद्दलची अपेक्षा काय मुलीसाठी अपेक्षा ॲक्च्युली अंडरस्टँडिंग असावी, भविष्यामध्ये साथ देणारी असावी किंवा मी जसा पुढे काही करणार असेल जसं एंटरप्रेनर मला बनायची इच्छा आहे. तर त्याच्यामध्ये पण मला सहभाग देईल. आणि एक वस्तू आहे सध्या माझ्या जन्मतारीख 10 ऑक्टोबर 1996. थँक्यू. मला त्यांनी खूप छान अपेक्षा व्यक्त केली किंवा मदत करणे पाहिजे हा खूप आवश्यक आहे. किंवा तुमचे पार्टनर असेल, मी जर नोकरी करणार असेल, माझे पार्टनर सुद्धा नोकरी करणारे असेल तर दोघांमध्ये समजूतदारपणा हा नक्की असायलाच पाहिजे. कारण त्याशिवाय संसाराचा गाडा हाकला जाणार नाही. एक चांगल्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. टाळ्या वाजवून पण त्यांचं एकदा स्वागत करूया. त्यानंतर पुढच्या पद्धतीने मार्शलला परिचय देणार. माझं नाव हर्षद दिलीप कानडे, राहणार अकोला. माझ्या वडिलांचं नाव स्वर्गीय दिलीप गोविंदराव कानडे. माझ्या आईचं नाव पुष्पा दिलीप कानडे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. समजूतदार आणि मनमिळावू. माझा व्यवसाय आहे, मी एअर कंडिशनिंग करतो. एअर कंडिशनिंग विभागात हे अकोला येथे कार्यरत आहे. काम तसेच मंडळाच्या सरपंचाची नावं मी वाचतोय. नमस्कार, माझं नाव भक्ती आनंद नारळे. जन्मदिनांक 9 डिसेंबर 1997. माझं
उच्च शिक्षित व अनुरूप हिने अपेक्षा केलेली आहे. ती स्वतः उच्च शिक्षित आहे. एमटेक फूड टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण झालेला उच्च शिक्षित एक उपवधू आपल्या समोर आहे. अपेक्षा केली की अनुरूप असावा. अनुरूप म्हणजे नेमकं कसं? मला पुढे पीएचडी करायची इच्छा आहे, तर मला सहकार्य करेल असं बघा, उच्च शिक्षण अचीवमेंट तिथं आहे. शिक्षण मला अजून शिक्षण घ्यायचं तर साथ येईल असा तिला जोडीदार हवा आहे. तेवढा टाळावर आपण स्वागत करूया आणि समजताना मी विनंती करतो की त्यांनी भक्तीला भेटवस्तू देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. त्याचे वडील या नात्याने त्याचा परिचय करून देत आहे. त्याची जन्मतारीख 2 जानेवारी 1997 ही आहे. पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि सध्या कॉन्कॉर्ड टेक्नॉलॉजी पुणे येथे तो प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर काम करत आहे. त्याचं पॅकेज वार्षिक 12 लाख इतकं आहे. त्याच्या वतीने मी त्याच्या अपेक्षा सांगतो. माझ्या काही सुद्धा अपेक्षा नाही आहे, पण त्याच्या वतीने त्याच्या अपेक्षा अशा आहेत का मुलगी अनुरूप असावी. शिक्षण साधारण BSc ग्रॅज्युएट किंवा BCom ग्रॅज्युएट आणि पुढे शिक्षणाची तयारी असावी. मुलगा सेटल्ड आहे, त्याच्यामुळे कुठलीही आर्थिक जबाबदारी होणार नाही आणि मुलाची आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीची, मुलाची तर शिक्षणाची तयारी आहेच, पण त्याच्या पत्नीची पण पुढे शिक्षणाची तयारी असावी. मुलगी साधारण परिस्थितीने असेल तरी चालेल, पण नाती जपणारी असावी आणि अपेक्षित मुलीच्या या आनंदाच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्यांमधली परिस्थितीमध्ये मुलगा किंवा मुलगी हे दोघेही जण शिक्षित असतात, परंतु प्रत्येकाच्या आनंदाच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात. तर माझ्या मुलाची जी आनंदाची अपेक्षा अशी आहे का आपण व्यवस्थित सेटल असल्यामुळे आपलं लाईफ, आपलं जे पुढचं जीवन आहे हे एकमेकांच्या साथीने पुढे जायचं आहे. पुढे शिक्षण करत आहे, शिक्षणामध्ये पण त्याला आनंद मिळतो. बऱ्याचशा जणांचं किंवा आजच्या तरुणाईचं असं चित्र थोडक्यात असतं की काही जणांना फिरण्यामध्ये आनंद मिळतो. त्या शनिवार रविवार सुट्टी आहे, चला आज जायला आवडतं, उद्या जायला आवडतं. काही जणांना अशामध्ये आनंद मिळतो का आपण घरी राहायचं, आराम करायचा. काही जणांना नोकरी करण्यासोबतच काही छंद जोपासायचे किंवा वेगळं शिक्षण घ्यावं याच्यामध्ये आनंद मिळतो. तर माझ्या मुलाची आनंदाची अपेक्षा अशी आहे का इंजिनिअरिंग आपण कंप्लीट झालेलं आहे, पुढे नोकरी करत करत शिक्षण घेऊन किंवा एखादा जोडधंदा घेऊन आयुष्यामध्ये समाधानी राहावं असल्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप रघुनाथ खिस्ते, माध्यमिक शिक्षक. माझी मिसेस भावना प्रदीप खिस्ते, प्राथमिक शिक्षिका. माझी मुलगी डॉक्टर अंकिता प्रदीप खिस्ते. आता ती दादरच्या 2-3 हॉस्पिटलला प्रॅक्टिस करते आणि मानपूरच्या एका ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये ती प्रॅक्टिस करते. अपेक्षा शिक्षणाला पुढील शिक्षणाकरता प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा वर्गाच्या शोधामध्ये आहे. त्याचबरोबर आता नागपूर किंवा औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलला फेलोशिप करता ऍप्लिकेशन केलेलं आहे. नमस्कार. मी माझ्या मुलीचा पर्याय थोडक्यात करून देत आहे. माझ्या मुलीचे नाव तारामणी छगन गोडके. तिची जन्मतारीख 9/9/2000 आहे. तिचे शिक्षण कॉम्प्युटर झालेलं आहे. सध्या ती आल्याला गुरगाव येथे जॉब करत आहे. कंपनीचे नाव आहे. धन्यवाद. नमस्कार.
प्रथम मी लिंगायत कृती समाज भुसावळ सेवामंडळ भुसावळ यांचे मी आभार मानतो. त्यांनी हा जो प्रोग्राम आपला सुनियोजित आणि सर्व पद्धतीनं एकदम इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं आणि सर्व कार्यकारी मंडळाचं मी हरारीने सहभाग पाहिला. सर्व स्वतःहून सगळ्या काम करत होते. कोणी असं बघितलं नाही की बाबा पाठीमागं राहिले. असे प्रोग्राम घेणं म्हणजे सहज शक्य नाही आहे आजच्या जमान्यात. माझ्या मुलाचा परिचय देण्यासाठी इथं आलो. प्रथम मी सर्व त्यांचे आभार मानतो आणि माझ्या मुलाचा परिचय देतो. माझ्या मुलाचं नाव अतुल माधव आर्केवाड आहे. त्याचं शिक्षण BE मेकॅनिकल औरंगाबाद MIT कॉलेजमध्ये झाले. MTech त्यानं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये VJTI मुंबई येथे केले. त्याचा कॅम्पसमध्ये नंबर लागतो. एक 4 व्हीलर गाडीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पुण्या सिलेक्शन झालं. 2 वर्ष झाले त्याला लागू. आता त्याचं पॅकेज 22 लाखाचं आहे. त्याची अपेक्षा समविचारी समशिक्षणिक ग्रॅज्युएट इंजिनियर याच्यामधून पाहिजे आणि नोकरी करत असेल पुढे शिकत असेल तरी चालेल. मला 3 मुलं आहेत. मोठा मुलगा इंजिनियर झालेला आहे, तो पुण्याला आहे मुंबई इथे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून अधिकारी पदावर रिटायर झालेलो आहोत. आणि सर्व माझी फॅमिली ज्याच्या त्याच्या इंडिव्हिज्युअल स्वातंत्र्य पाहिजे आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचा विचार निर्णय पडल्यानंतर आम्हाला कोणत्याही गोष्टीचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. वेल सेटल आहे तर तिघही मुलं माझे आणि समवयस्क सुद्धा वयात जास्त फरक नको म्हणतो तो. त्याचा छंद शिक्षणामध्ये आहे आणि पुढे चालून असा प्रोजेक्ट वगैरे घेऊन स्वतःचा काय करण्याचा विचार आहे त्याचा. त्या अनुषंगानं त्याची सहकारी अपेक्षित आहे. एवढे बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. पंजाब सिंध गुजरात